स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। वार्षिक परीक्षा पूर्वतयारी इयत्ता 7वी द्वितीय सत्र विषय विज्ञान फरक स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फरक स्पष्ट करा कसा लिहावा ते पाहणार आहोत। रक्तकण आणि श्वेतकण। रक्तकण ते लाल रंगाच्या रक्तातील पेशी आहेत। श्वेतकण ते पांढऱ्या रंगाच्या रक्तातील पेशी आहेत। रक्तकण त्यात हिमोग्लोबिन नावाचे रंजक कण असतात। श्वेतकण त्यात हिमोग्लोबिन नावाचे रंजक कण नसतात। रक्तकण ते शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवितात। श्वेतकण ते रोगांच्या जीवाणूंशी लढतात व शरीराचे रोगापासून रक्षण करतात। धमनी आणि शिरा। धमनी ते हृदयामधून शरीराच्या विविध भागांकडे रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी आहे। शिरा ते शरीराच्या विविध भागांमधून हृदयाकडे रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी आहे। धमनी त्यात रक्ताचा प्रवाह वेगाने आणि अधिक दाबाचा असतो। शिरा त्यात रक्ताचा प्रवाह शांत व एकसारखा वाहत असतो। धमनी त्यांची भिंत जाड आणि स्थितिस्थापक असते। शिरा त्यांची भिंत पातळ असते। धमनी त्यात वॉल नसतात। शिरा त्यात वॉल असतात। जलवाहक पेशी आणि अन्नवाहक पेशी। जलवाहक पेशी ते मुळाने शोषलेले पाणी आणि क्षाराच्या द्रावणाचे वहन करते। अन्नवाहक पेशी ते प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार होणाऱ्या अन्नाचे वहन करते। जलवाहक पेशी त्यात वहन फक्त वरच्या दिशेत होते। अन्नवाहक पेशी त्यात वहन वर आणि खाली दोन्ही दिशेत होते। पुंकेसर, स्त्रीकेसर। पुंकेसर ते फुलांचे नर प्रजनन अंग आहे। स्त्रीकेसर ते फुलांचे मादा प्रजनन अंग आहे। पुंकेसर त्यात परागशयात परागकण उत्पन्न होतात। स्त्रीकेसर त्यात अंडाशयात अंडक उत्पन्न होतात। विद्यार्थी मित्रांनो, अलिंगी प्रजनन आणि लिंगी प्रजनन तसेच स्वपरागनयन आणि परपरागनयन चा फरक स्वाध्यायामध्ये लिहिलेला आहे, प्रकरण 8. तर ह्या स्वाध्यायामध्ये पाहून तुम्हाला हे फरक लिहायचे आहेत। नियमित गती आणि अनियमित गती। नियमित गती सरळ मार्गावर स्थिर वेगाने होणाऱ्या पदार्थाच्या गतीला नियमित गती म्हणतात। अनियमित गती सरळ मार्गावर गती करणाऱ्या पदार्थाची झडप बदलत असेल तर अशा गतीला अनियमित गती म्हणतात। नियमित गती नियमित गती करणाऱ्या पदार्थाचा अंतरवेळेचा आलेख सुरेख असतो। अनियमित गती अनियमित गती करणाऱ्या पदार्थांचा अंतरवेळेचा आलेख सुरेख नसतो। आवर्त गती आणि सरळ गती। आवर्त गती अशी गती की जी ठराविक वेळेनंतर स्वतःची पुनरावृत्ती करते तिला आवर्त गती म्हणतात। सरळ गती वस्तू एका सरळ रेषेत गती करते त्या गतीला सरळ गती म्हणतात। आवर्त गती ही गती ठराविक कालांतराने पुन्हा पुन्हा घडते। सरळ गती या गतीत मार्गाची पुनरावृत्ती होत नाही, ती फक्त पुढे सरकते। आवर्त गती घड्याळाच्या लोलकची गती, झोक्याची गती, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे। सरळ गती बंदुकाचे गोळीची गती, सरळ मार्गावर धावणारी कार। अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा। अंतर्गोल आरसा त्याची आतील सपाटी चकाकणारी असते। बहिर्गोल आरसा
त्याची बाहेरील सपाटी चकाकणारी असते. अंतर्गोल आरसा, त्याद्वारे मिळणारे प्रतिबिंब वास्तविक आणि आभासी पण असू शकते. बहिर्गोल आरसा, त्याद्वारे मिळणारे प्रतिबिंब नेहमी आभासी असते. अंतर्गोल आरसा, त्याचा उपयोग टॉर्च तसेच वाहनाच्या हेडलाईटमध्ये होतो. बहिर्गोल आरसा, त्याचा उपयोग वाहनांमध्ये साईड ग्लास म्हणून होतो. वास्तविक प्रतिबिंब आणि आभासी प्रतिबिंब. वास्तविक प्रतिबिंब हे प्रतिबिंब पडद्यावर मिळवू शकतो. आभासी प्रतिबिंब हे प्रतिबिंब पडद्यावर मिळवू शकत नाही. वास्तविक प्रतिबिंब हे प्रतिबिंब नेहमी उलटे असते. आभासी प्रतिबिंब हे प्रतिबिंब नेहमी सुलट असते. विद्यार्थी मित्रांनो, बहिर्गोल लेन्स आणि अंतर्गोल लेन्सचा फरक आपण स्वाध्यायामध्ये लिहिलेला आहे, तो पाहून लिहून घेणे. तर अशा प्रकारे आपण फरक स्पष्ट करायला लिहायचे. लिहिताना 2 भाग का पाडायचे, पेन्सिलच्या मदतीने पाडा. नंतर दोघांचे मुद्दे व्यवस्थित लिहायचे आहेत. आता आपण काही वेळ पाहतोय फरकमध्ये इथं 3 ओळी आल्या आहेत, पण इथे 2 आल्या आहेत, तर पुढचं लिहिताना ती ओळ सोडून द्यायची असते. ही पण एक काळजी आपल्याला फरक लिहिताना करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्यवस्थित तयारी करा. बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटू. नमस्ते.